नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण निघालेलो आहोत कृषी प्रदर्शन 2026 बारामती येथे. तर बघा, हा सुरुवातीचा सुंदर असा नजारा तयार केलेला आहे. गावाकडचं जीवन दाखवण्याचा प्रयत्न खूप छान केलेला आहे त्यांनी. अगोदर गेल्या गेल्या सगळ्यात ॲट्रॅक्टिव्ह पॉईंट म्हणजे ही रोपवाटिका फुलांची. एवढी सुंदर सुंदर फुलं मी तर पहिल्यांदाच बघत होते. म्हणजे कृषी प्रदर्शन पहिल्यांदा पाहिलं होतं आणि एकदम छान शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी इथं पाहायला मिळाल्या. पण सगळ्यात जास्त फुलांची आवड असल्यामुळं फुलांचा पॉईंट खूप आवडला. तर इकडं फळबागांची सुरुवात झालेली बघा. अंजीर आणि परसबागाचे बी मिळत होते इथं, भोपळ्याचे. एवढा मोठा मोठा भोपळा होता, लांबच्या लांब. पहिल्यांदाच असं भोपळ्यांचा वाण पाहिला आहे. बघा किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे प्रकार भोपळ्यांचे इथं बघायला मिळाले. आणि बियाणे पण सगळे मिळत होते. इकडं पुढं कांद्याचा प्लॉट आहे. 1 किलोचा एक कांदा त्यांनी दाखवला तिथं. इकडं टोमॅटो. एकदम उत्तम प्रकारे शेती आपण कशी करू शकतो याचं एकदम छान असं उदाहरण होतं. परंतु जरी उत्तम शेती करून दाखवली असली तरी उत्पादन खर्च सुद्धा यांचा तेवढाच होत असणार आहे. मस्त इकडं पण फुलांच्या व्यवस्थित अशा रोपवाटिका ठेवल्या होत्या आणि विकत देत नव्हते. एका जागेवरती आम्ही विकत मागितली तर 2-3 रोपं त्यांनी दिली आम्हाला विकत. पण शक्यतो इथली कुठलीही रोपं विकत मिळत नव्हती. बघा इकडं तर किती छान आहे, अगदी फुलपाखरा बसल्यात अशीच फुलं दिसत होती. तर इकडं काळं वांग आहे बघा. हे एवढं पीक भरपूर की असं गडच्या गडच त्या वांग्याच्या झाडाला आलेले होते. एकदम मस्त वाटत होतं पाहायला. प्रयत्न केले तर आपण पण आपल्या शेतीमध्ये असं उत्पन्न घेऊ शकतो. परंतु नियोजन आणि खर्च पण भरपूर असणार याचा. एका टोमॅटोला किती टोमॅटो असतील, वाकून गेले तर अगदी झाडं. पुढे इकडं वांग्याचा कलम केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळे कलम करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं होतं. हा देसी टोमॅटो आहे बघा. अगदी द्राक्षाच्या गडासारखेच गड लागलेले त्याला. एवढं भारी वाटत होतं हे समोरासमोर बघायला. परत इकडं एक रोपवाटिकाच आहे. फुलं खूप छान पद्धतीची होती. वेगवेगळे प्रकार फुलांचे एवढे प्रकार होते ना, सांगता येणार नाही एवढ्या प्रकारची फुलं इथं होती. इकडं नंतर ह्या भाज्या आहेत बघा. ब्रोकोली आहे, बीट, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकदम मस्त अशा तयार करून प्रदर्शनाच्या अगोदर कितीतरी दिवसापासून त्यांची तयारी चाललेली असेल. सूर्यफूल, कांदा, सगळं वेगवेगळ्या प्रकारचं. इकडं फ्लावर आहे. अजून त्याला तर काय आलेलं दिसत नव्हतं. त्याच्या पुढं कोबीची झाडं आहेत. एक एक कोबी तरी 2-2 किलोचा तरी असेल असं एकदम व्यवस्थित. बघा किती छान. अगदी सगळे एकसारखे कोबी आलेले आहेत. एकदम नियोजनबद्ध ही शेती केलेली आहे. आणि दाखवण्याचा दृष्टिकोन असा की आपण अशी शेती करू शकतो. तिथे शेडनेटमधल्या शेतीकडे आलो आहे आम्ही. तर बघा ह्या समोरच्या झाडाला खाली बटाटे आलेत आणि वरती टोमॅटो. एकाच झाडाला 2 पिकं त्यांनी घेऊन दाखवलेली आहेत आपल्याला. आणि वेगवेगळ्या जातीचे फ्लॉवर होते. ते उन्हामध्ये येऊ शकणार नाहीत. याला लांबूनच बघायचं होतं, आतमध्ये जायला इथे एंट्री नव्हती. नंतर इकडं परत दुसरीकडं एक ही फुलांचीच बाग आहे, तिथं आलोय आम्ही. फुलांमुळं अगदी एकदम लक्ष वेधून घेणारं हे प्रदर्शन झालं होतं. बाकी पण छान होतं, पण फुलांमुळे एकदा असं एवढं चालायचं होतं पण अजिबात कंटाळाच आला नाही चालत चालत. पूर्ण फिरलो आम्ही. भरपूर गर्दी होती. आता इथं त्यांनी सांगितलं की हे झाडूचं झाड आहे. म्हणजे आपण झाडू तयार करतात त्याच्यापासून झाडू तयार होतात असं सांगत होते. नंतर ऊसाच्या प्लॉटकडे आलो. एवढा ऊस भारी. आपल्या रेग्युलर म्हणजे आपल्या शेतामध्ये जो ऊस असतो त्याच्यात 3 ते 4 पट ह्या ऊसाची उंची होती. पण नियोजन पण तसं होतं, व्यवस्थित बांधलेला होता.
परत 2 ऊसांमधील अंतर पण भरपूर होतं. वेगवेगळ्या जातीच्या ऊसाचे प्रकार इथं बघायला मिळाले. इथं ही कांदा लागण करणारी मशीन आहे बघा. व्यवस्थित असा कांदा लावून ते दाखवत होते प्रात्यक्षिक करून. तिथून पाहिला आणि पुढं गेलो. आता शेळ्या मेंढ्या शेतकऱ्यांचे जे जोडधंदे असतात शेतीला, त्या व्यवसायाचं इथं पुढं होतं. असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे एक पुढे एकदम छोटीशी गाय होती आणि तिचं एक वासरू होतं बघा, किती छान आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.